नमस्कार बालमित्रांनो, नवोदय प्लसच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण संख्या आणि संख्या पद्धती धड्यामधील संख्या ओळख आणि लेखन ही संकल्पना एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. सर लवकर या हो. बाबांनी ऊस कारखान्याला घातला होता, त्याचं बिल आलंय मोबाईलवर मेसेजमध्ये. अरे, मग चांगली गोष्ट आहे की सखू. पेढे वाटायचे सोडून पळत का आलीस? अहो सर, पेढे कसले? बाबांना वाचताच येईना की पैसे किती जमा झालेत. ती संख्या खूपच मोठी आहे, मला पण वाचता येईना. नुसते आकडे दिसतायत, 4, 9, 2, 6. हे वाचायचं कसं? नक्की किती रुपये आलेत? अगं, असा सुट्टा सुट्टा हिशोब वाचला तर बाबांना वाटेल फक्त 4 रुपये आलेत. सखू, संख्या वाचण्यासाठी आपल्याला तिचं घर बघावं लागतं. चल, आज तुला संख्यांची घरं आणि त्यांची किंमत शिकवतो. सर्वात आधी मला सांग, आपल्या गणितात एकूण अंक किती आहेत? हे तर सोपं आहे. 1 पासून 9 पर्यंत आणि तो लाडवासारखा 0 म्हणजे एकूण 10 अंक. बरोबर. हे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे 10 शिपाई आहेत. जगातली कुठलीही मोठी संख्या यांच्यापासूनच बनते. पण गंमत अशी आहे की हे अंक कुठे बसलेत यावरून त्यांची किंमत ठरते. त्याला म्हणतात स्थानिक किंमत. म्हणजे कसं सर? समजा तू शाळेत आलीस तर विद्यार्थी असतेस आणि घरी असलीस तर कोणाची तरी मुलगी असतेस. तू तीच, पण जागा बदलली की किंमत बदलली. तसंच अंकांचं आहे. आपण संख्येमध्ये उजवीकडून डावीकडे जातो तशी प्रत्येक घराची किंमत 10 पटीने म्हणजे 10 टाइम्स वाढत जाते. 10 पटीने? बापरे. हो, आता आपण ती तुझ्या कारखान्याच्या बिलाची मोठी संख्या घेऊया. ही संख्या लिहून घे. 492 639 5782. 492 639 5782. केवढी मोठी आहे सर? घाबरू नकोस, आपण उजवीकडून सुरुवात करू. माझ्या मागे म्हण. पहिलं घर एकक, तिथे 2 आहे, त्याची किंमत फक्त 2. दुसरं घर दशक, तिथे 8 आहे, त्याची किंमत 8 गुणिले 10 म्हणजे 80. तिसरं घर शतक, तिथे 7 आहे, त्याची किंमत 700. अच्छा, म्हणजे जसं जसं डावीकडे जाऊ तसं एक एक शून्य वाढत जाणार. करेक्ट. पुढे बघ. हजार, तिथे 5 आहे, किंमत 5000. दशहजार, तिथे 9 आहे, किंमत 90,000. लक्ष, तिथे 3 आहे. दशलक्ष, तिथे 6 आहे. कोटी, तिथे 2 आहे. दशकोटी, तिथे 9 आहे. आणि सर्वात शेवटी अब्ज, तिथे 4 आहे. अरे बापरे, म्हणजे 4 अब्ज? सर, पण एक शंका आहे. त्या संख्येत 10,000च्या घरात 9 होता आणि दशकोटीच्या घरात पण 9 होता. मग दोन्ही 9 सारखेच ना? दिसायला सारखे, पण किंमत वेगळी. यालाच म्हणतात दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे तो अंक जसा दिसतो तीच त्याची किंमत. मग तो 9 एकक स्थानी असो किंवा अब्जस्थानी, त्याची दर्शनी किंमत नेहमी 9च राहणार. पण स्थानिक किंमत जागेनुसार बदलणार. म्हणजे आरशात बघितल्यावर मी सखूच दिसणार, ही झाली दर्शनी किंमत. पण कलेक्टरच्या खुर्चीवर बसले तर कलेक्टर होणार, ही झाली स्थानिक किंमत. एकदम गावरान उदाहरण दिलंस बघ. हे वहीत लिहून घ्या बरं का मुलांनो. 82,782 या संख्येत दोन्ही 8ची दर्शनी किंमत 8च आहे, पण स्थानिक किंमत मात्र 80,000 आणि 80 आहे. आता परत येऊया तुझ्या बाबांच्या मेसेजकडे. ती संख्या होती 492 639 5782. आता डोकं चालव आणि वाचून दाखव मला. थांबा सर, मी उजवीकडून गट करते. पहिलं घर एकक दशक शतक 782, नंतरचे 2,000चे 95,000, नंतरचे 2 लाखाचे 63 लाख, नंतरचे 2 कोटीचे 92 कोटी आणि तो शेवटचा एकटा अब्ज 4 अब्ज. सर, बाबांच्या खात्यावर 4 अब्ज 92 कोटी 63 लाख 95,782 रुपये आलेत. अगं नाही, हे उदाहरण होतं ग पुस्तकातलं. एवढे पैसे आले असते तर कारखान्याने गाव विकत घेतलं असतं. पण तू वाचलंस एकदम बरोबर. आता तुला स्थानिक किंमत समजली. मग सखू, आज काय शिकलो आपण त्या बिलाच्या निमित्ताने? आज आपण शिकलो, गणितात 0 ते 9 असे 10 अंक असतात. स्थानिक किंमत संख्येमध्ये उजवीकडून डावीकडे जाताना 10 पटीने वाढते, म्हणजे एकक दशक शतक हजार ते अब्जपर्यंत. दर्शनी किंमत अंक जिथे कुठे असेल तिथे तो जो दिसतो तीच त्याची दर्शनी किंमत, म्हणजे 8ची दर्शनी किंमत 8च. अगदी बरोबर. आता घरी जा आणि बाबांच्या खऱ्या बिलाची रक्कम वाचून दाखव. बालमित्रांनो, नवोदय प्लसच्या ॲपवर या धड्याचे प्रश्न सोडवा आणि नवोदय प्रवेश परीक्षेत यशस्वी व्हा. मग भेटूया पुढच्या भागात. बाय बाय सर.